6 जुलै रोजी सकाळी 8 वाजता ब्रह्माळा तलाव परिसरामध्ये फेरफटका मारण्याकरिता आलेल्या श्रीमती दीपा सुधीर चौधरी या 57 वर्षीयच्या महिलेवरती या ठिकाणी झाड पडून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या। त्वरितच त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आलं होतं। पायावरती या ठिकाणी झाडाची फांदी पडल्यामुळे त्यांच्या पायामध्ये रॉड टाकण्यात आलेला आहे। शिवाय अनेक गंभीर नुकसान जे आहे ते त्यांच्या शरीराचं झालेलं आहे। याच पार्श्वभूमीवरती आत्तापर्यंत त्यांना 6 ते 6.5 लाख रुपये खर्च आला असून या ठिकाणी आणखीन पुढे खर्च होणार आहे। या गंभीर घटनेची माहिती मिळताच ठाणे शहर शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांनी त्वरितच पीडित महिलेशी रुग्णालयात जाऊन संपर्क साधला। त्याचबरोबर तिच्या तब्येतीची विचारपूस देखील केली। त्याचबरोबर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये उपचाराचा पूर्णतः फॉलोअप करण्याचे देखील या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिले। या संपूर्ण प्रक्रियेनंतर त्यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांची भेट घेऊन या संबंधित घटनेची माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जबाबदार असलेल्या अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी जी आहे ती त्यांनी केलेली आहे। सोबतच ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सदर पीडित महिलेला या ठिकाणी तात्काळ उपचाराचा खर्च अदा करण्याची देखील त्यांनी मागणी केलेली आहे। तसेच या परिसरातील धोकादायक झाडांचं सर्वेक्षण करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे। माझं नाव नीता वारे, मी दीपाची सख्खी आत्ते बहीण आहे, मामे बहीण, माझ्या आत्याची मुलगी आहे। आणि ती ब्रह्माळा तलावाला मॉर्निंग वॉकला गेलेली तेव्हा ही घटना घडली तिच्यासोबत। एक मोठं झाड तिच्या अंगावर पडल्यानंतर एक साधी माणुसकी म्हणून सुद्धा एकही व्यक्ती, ना टीएमसीचं ना कोणी अधिकारी ना कोणीच विचारायला आलं नाही आजपर्यंत। हे काय चाललंय म्हणजे एवढं मोठं घडल्यानंतर एवढा खर्च झाला, खर्चाचा सोडा ते तर झालंच, नुकसान किती झालं। आज एखादी स्त्री जर तिला काय इजा झाल्यानंतर तिचं काय कोणी करायला नसतं वगैरे, तर कमीत कमी एक माणुसकी खातर तरी कोणीतरी टीएमसीचा म्हणा किंवा कोणी अधिकारी म्हणा त्यांनी येऊन बघायला तरी पाहिजे। आमचा जवळजवळ 6-6.5 लाख खर्च झालाय, हा कोण देणार, याला कोण जबाबदार? कमीत कमी माणुसकी खातर तरी कोणीतरी यावं। माझी अशी इच्छा आहे की कोणीतरी यावं आणि आम्हाला नुकसान भरपाई ही मिळालीच पाहिजे। नमस्कार, मी ऋषिकेश तायडे, शेतकरी कामगार पक्षाचा ठाणे शहर अध्यक्ष। सोमवार दिनांक 6 जुलै रोजी सौ दीपा चौधरी ह्या नेहमीप्रमाणे उतळसर परिसरात ब्रह्माळा तलाव येथे मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या। सकाळी 8 ते 9च्या सुमारास जसे त्या ब्रह्माळा तलावच्या इथे त्या पोचल्या, अचानकपणे त्यांच्या अंगावरती झाड कोसळलं, ज्यात त्या एकदम गंभीर त्यांना दुखापत झाली। त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालेला आहे, त्यांचं नाकाला फ्रॅक्चर झालेला आहे, त्यांच्या बरगड्यांना फ्रॅक्चर झालेला आहे, त्यांच्या मणक्याला देखील फ्रॅक्चर झालेला आहे। ते आज ज्युपिटर रुग्णालयामध्ये हे उपचार घेत आहे आणि या 4 दिवसात त्यांच्यावर 4 शस्त्रक्रिया झालेल्या आहेत, ज्याचं बिल सुमारे 6 ते 6.5 लाख रुपये झालेलं आहे। आणि एवढं त्यांना दुखापत होऊन सुद्धा महानगरपालिकेचे कुठलेही अधिकारी त्यांना भेट द्यायला तिथे गेलेले नाही। काल मी स्वतः जाऊन, ज्यावेळेस मला कळालं तेव्हा मी काल स्वतः जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांचं माहिती समजून घेऊन आज महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील साहेबांना भेटून त्यांच्याबद्दल मी माहिती दिलेली आहे व त्यांना निवेदन दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की त्या ताईंना ही जी दुखापत झालेली आहे, जो त्यांचा खर्च आहे हा त्यांना महानगरपालिकेने पूर्ण त्यांना हा खर्च द्यायला हवा व त्यांचा नुकसान भरपाई द्यायला हवी, यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। व त्यांना जोपर्यंत हा पूर्ण ही मदत भेटत नाही तोपर्यंत शेतकरी कामगार पक्ष हा त्यांच्या या गोष्टीचा पाठपुरावा करत राहील। धन्यवाद।